भारत जगात आजारांची राजधानी झालाय. कॅन्सरचे 17.5 लाख रुग्ण, 10 कोटी लोकांना डायबिटीज झालाय आणि रोज तब्बल 100 लोक हार्ट अटॅकने मरतायत. ICMR हा डेटा सांगतोय की आपला देश आजारी पडलाय. एवढंच नाही तर 100 पैकी 1 मूल ऑटिझमचा शिकार होते. या सगळ्याला कारणीभूत कोण आहे नक्की? अल्ट्रा प्रोसेस फूड, रिफाईंड तेल, अन्नातील रसायन, व्यायामाचा अभाव, व्यसनहीनता, रॅट रेस, स्क्रीन टाइम, कधीही कुठेही काहीही आणि कसंही खाणं. आपण स्वतःच्या हाताने आपली वाट लावतोय, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. सर्वात आधी हॉटेलमधलं जेवण बंद करा आणि घरी जेवायला सुरुवात करा. रिफाईंड तेल फेकून द्या आणि लाकडी घाण्याचं आणि देशी गाईचं तूप वापरा. मैद्याला रामराम ठोका आणि बाजरी, नाचणी, ज्वारी, हंगामी फळं, भाज्या आजपासूनच आपल्या आहारात आणा. आणि हो, रोज किमान 30 मिनिटं तरी व्यायाम केलाच पाहिजे. WHO सांगतं की आरोग्य म्हणजे नुसतं आजार नसणं नाही, तर ती शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक सुस्थिती आहे. त्यामुळे मनाच्या आरोग्यासाठी ध्यान आणि प्राणायाम नक्की करा. खरंच आपण निरोगी आहोत का? कमेंट करून नक्की सांगा. आणि भारताला पुन्हा आरोगी करण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपवरती आणि मित्रांना जरूर पाठवा. कारण आम्ही जाणतो, आरोग्यम धनसंपदा.